स्वस्थ भोजन मानव जीवन में बेहद महत्वपूर्ण है। एक स्वस्थ आहार में विभिन्न प्रकार की सब्जियां और फल शामिल होते हैं। आज की भागदौड़ भरी जिंदगी में खेतों में उगने वाली जंगली सब्जियों और सब्जियों के महत्व के साथ साथ आम लोगों को पौष्टिक अनाज और स्वास्थ्य संबंधी जानकारी देने के लिए जिला स्तरीय जंगली सब्जी और बाजरा प्रदर्शनी विक्रय महोत्सव का आयोजन किया जा रहा है। कृषि प्रौद्योगिकी प्रबंधक प्रणाली और कृषि विभाग की ओर से आज नए प्रशासनिक भवन जयस्तंभ चौक गोंदिया में रानभाजी महोत्सव का उद्घाटन अध्यक्ष मुनेश रहंगडाले और जिला कृषि अध्यक्ष और परियोजना निर्देशक अजित अरसुले ने किया और सभी नागरिकों, किसानों, अधिकारियों और कर्मचारियों को रानभाजी महोत्सव में अवश्य आना चाहिए। यह अपील कृषि प्रौद्योगिकी प्रबंधन प्रणाली और तालुका कृषि अधिकारी कार्यालय गोंदिया की ओर से की गई है। नऊ ते 15 ऑगस्ट या दरम्यान आपण आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाच्या माध्यमातून रानभाजी महोत्सव आपण साजरा करतो आणि त्या अनुषंगाने आज आपल्या या प्रशासकीय इमारतीमध्ये आज जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव इथे आपण आयोजित केलेला आहे आणि यामध्ये आपल्या जिल्ह्यातील महिला भगिनी जे आहेत त्यांच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून जवळपास 130 स्टॉल त्यांनी लावलेले आहेत आणि विशेष म्हणजे आपल्या रानातील त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पालेभाज्या आहेत, कंदमुळे आहेत, त्यांनी ते संग्रहित करून इथे आणलेलं आहे आणि या अनुषंगाने आपल्या देशातील आज अनेक प्रकारची जी संपत्ती आहे त्याचे जे प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला मिळते आणि आजच्या या युगामध्ये रानभाजीचं महत्त्व फार महत्त्वपूर्ण आहे। कारण की आजची जी संस्कृती आहे, आजचा युग आहे ते धावपळीचा युग झालेला आहे आणि आजच्या या संस्कृतीमध्ये आजचे जे लोक आहेत फास्ट फूडचा जास्त वापर करतात, परंतु त्याचे अनेक प्रकारचे दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात। परंतु रानभाजी हे 100% सकस आहार आहे आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व मिळतात। तरी या रान महोत्सवाच्या सर्वांना मी शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रोजेक्ट तसेच कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने जे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव या ठिकाणी आज या ठिकाणी आयोजित केला आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या महिला मंडळ आहेत, ज्या बचत गटाच्या महिला आहेत यांच्याद्वारे स्टॉलचं आयोजन केलेलं आहे। जवळपास 100पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्यांचा आज या ठिकाणी म्हणजे आपल्याला लाभ घेता येत आहे गोंदियावासियांना। तर जास्तीत जास्त जनतेने या स्टॉलला वेगवेगळ्या भेट द्यावी आणि या रानभाज्यांचा आस्वाद चाखावा अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। थँक्यू। आज आपण या प्रशासकीय इमारतीमध्ये जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहोत। या रानभाजी महोत्सवामध्ये जवळपास 100 ते 125 स्टॉलधारक आलेले आहेत। त्यांनी आपल्याकडील विविध रानभाज्यांचं प्रदर्शन मांडलेलं आहे आणि सोबतच विक्रीची पण व्यवस्था केलेली आहे। याचा उद्देश हाच आहे की आपल्याला जे काही रानभाज्या आहेत, काळ्या चौकात जे काही पाठीण पडत आहेत त्याची आपल्याला तोंड ओळख व्हावी व त्याचं महत्त्व आपल्याला समजावं। सोबतच या विक्रीच्या माध्यमातून आमचा हा पण प्रयत्न आहे की ह्या रानभाज्या बनवण्याची जी काही आपली पाककला आहे ती पाककला किंवा पाककृती पण लोकांना समजावी। या रानभाजी महोत्सवाला माझं एक आव्हान आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त याचा उपयोग करून घ्यावा।